मित्रांनो, सकाळी नाश्ता किंवा जेवण केल्यानंतर जर आंघोळ करण्याची तुम्हाला सवय असेल तर ही सवय तुमच्या पचनशक्तीसाठी अतिशय घातक ठरू शकते। यामुळे तुमची पचनशक्ती कमजोर होऊ शकते। अपचन, अजीर्ण, ऍसिडिटी, गॅसेस, मलावरोध यासारखे त्रास तुम्हाला निर्माण होऊ शकतात। तुम्ही म्हणाल असे का होईल? तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण आहार घेतो त्यावेळेस आपला आहार पोटामध्ये गेल्यानंतर पचन प्रक्रिया सुरू होत असते। या पचन प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची गरज असते, त्यामुळे शरीर मोठ्या प्रमाणावर रक्तपुरवठा हे आपल्या पोटाकडे वळवत असतो। या रक्तपुरवठ्याचा आपली पचन प्रक्रिया चांगल्या पद्धतीने होण्यासाठी खूप चांगली मदत होत असते। अशाच वेळेस जर मित्रांनो तुम्ही आंघोळ केली तर काय होईल? तर शरीर एका गोंधळलेल्या अवस्थेमध्ये जाईल। शरीराला त्वचेचं तापमान नियंत्रण करण्यासाठी त्वचेकडे देखील रक्तपुरवठा पाठवणं गरजेचं होणार आहे। त्यामुळे काय होईल? जर जो जास्तीचा रक्तपुरवठा आपल्या पचन संस्थेकडे आलेला असतो तो त्वचेकडे वळवला जातो, कारण त्वचेचं तापमान टेम्परेचर नॉर्मल करणं देखील तेवढंच महत्वाचं असतं। त्यामुळे तुमची पचन प्रक्रिया व्यवस्थित होऊ शकणार नाही। त्यामुळे जर तुम्हाला नाश्त्यानंतर किंवा जेवणानंतर आंघोळ करण्याची सवय असेल तर ही सवय तुमच्या पचन शक्तीसाठी अतिशय घातक ठरू शकते। दीर्घकाळ अशा सवयीचे गंभीर दुष्परिणाम देखील होऊ शकतात। अपचन, ऍसिडिटी, गॅसेस, मलावरोध, पुढे चालून विविध प्रकारचे त्वचा रोग, पुढे चालून संधिवात किंवा सांध्यांचे विकार देखील होण्याची शक्यता असते। त्यामुळे जर तुम्हाला ही सवय असेल की नाश्ता किंवा जेवणानंतर लगेच आंघोळ करणं, तर ही सवय तुम्ही आजच बदलून टाका।